इंग्रजी तारखा जर काढल्या तर ज्ञानेश्वर महाराजांची खरी जन्मतारीख ही 15 ऑगस्टच आहे. त्यामुळे काल 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वतंत्रता दिन पण होता, 15 ऑगस्ट म्हणजे माऊलींची मूळ जन्मतारीख पण होती आणि 15 ऑगस्टला तीच तिथी आली होती म्हणजे गोकुळाष्टमीची. आता गोकुळाष्टमीला दोन महत्वपूर्ण घटना या संपूर्ण विश्वामध्ये घडतात. एक म्हणजे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. सनातन धर्मामध्ये मल्टी डायमेन्शनल जर समजा कुठलं तरी एक व्यक्तिमत्व असेल ना, ज्याला आम्ही देव मानतो, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आजही भगवान श्रीकृष्णाने उपदेशित केलेली ज्ञानशलाका श्रीमद भगवद्गीता म्हणजे आद्य ग्रंथ समजला जातो. आणि हाच भगवान श्रीकृष्ण जेव्हा मराठी मायभूमीमध्ये, मराठी सारस्वतामध्ये, मराठी अस्तित्वामध्ये पुनश्च एकदा जन्म घेतो, तर तीच गोकुळाष्टमी, तीच तिथी इथे ज्ञानाष्टमी म्हणून ओळखले जाते बरं. हाच कृष्ण जेव्हा परत अवतार घेतो तेव्हा यावेळेस त्याला ज्ञानदेव म्हणलं जातं बरं का. आणि